आज हम एक ऐसे लेसन के बारे में पढ़ने वाले हैं। वह वस्तु का उपयोग हम ठंड से बचने के लिए और सम्मान के लिए करते हैं। तो आपको पता ही चला होगा कि हमारे लेसन का नाम क्या है। तो वह है शाल। इंग्लिश में उसे शॉल कहा जाता है। तर चला आपण शाल लेसनकडे वळूया। बघा, या पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये लेखकांच्या माहितीबरोबर आपल्याला या पाठाबद्दल मतलब लेसन के बारे में बताया जाता है। इसीलिए यह इन्फॉर्मेशन बहुत ज़रूरी होती है। इस फर्स्ट पैसेज में लेखक के बारे में बताया होता है और दूसरे पैसेज में लेसन के बारे में बताया जाता है। इस पाठ के लेखक राघव जाधव है। इनका पूरा नाम राव साहेब गणपतराव जाधव। इनका जन्म म्हणजे त्यांचा जन्म 1932 व मृत्यू 2016 मध्ये झाला। ठीक आहे। ते कवी, समीक्षक आणि ललित लेखक होते। समीक्षक म्हणजे काय, तर एखाद्या साहित्यकृतीचे परीक्षण आणि मूल्यमापन करणे। त्यांना साहित्याची जाण आणि बहुआयामी म्हणजे वो मल्टी टॅलेंटेड थे। समीक्षा वृत्ती यातून त्यांची समीक्षा विकसित झाली। व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन आणि चिंतनात्मकता ही त्यांच्या समीक्षेची वैशिष्ट्य आहेत। चिंतनात्मकता मतलब वो जो साहित्य लिखते थे वो सोचने जैसा था, विचार करायला लावणारा होता। त्यांच्या समीक्षा विषयक लेखकाची 30हून अधिक पुस्तके आहेत। त्यांचे साहित्य आणि सामाजिक संदर्भ, आनंदाचा डोह, निळी पहाट, आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साठोत्तरी मराठी कविता व कवी, आगळी वेगळी नाटकं ही समीक्षात्मक पुस्तके, वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। तसेच त्यांनी 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादनात सहभागी होते, म्हणजे ते पब्लिश करण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला होता। शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत। शाल ही प्रतिकात्मक आहे। प्रतिकात्मक म्हणजे कशी आहे, सिम्बॉलिक आहे। शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे। आता शालीनतेचा म्हणजे सज्जनतेचा। शाल मिळाल्यामुळे काय होतं, आपला रिस्पेक्ट वाढतो। पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे। औदार्य म्हणजे उदारपणा, मग औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे। वस्तूच्या संदर्भातील आठवणींचे मोल महत्त्वाचे असते। कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडीत असलेले संदर्भ मानवी भावना तरळ ठेवतात। म्हणजेच एखाद्याने आपल्याला गिफ्ट दिलं, ते गिफ्ट कसं असतं, तर निर्जीव, नॉन लिव्हिंग थिंग, तरी ते आपण जपून ठेवतो। का, कारण त्या वस्तूची किंमत न बघता आपण देणाऱ्याच्या भावना बघतो। वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात। हे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे या पाठामध्ये दाखवून दिले आहेत। आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करू। बघा, एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो। आता पु ल देशपांडे म्हणजे कोण, तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, महाराष्ट्रातले सर्वात मोठे लेखक, विनोदी लेखक, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवण्यास शिकवले, ऐसे यह व्यक्तिमत्व थे। उन्होंने साहित्य, चित्रपट, नाटक ऐसे बहुत कला प्रांत में विलक्षण कामगिरी की। ऐसे लेखक के घर वह कुछ काम से गए थे। काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो। काम होने के बाद वह निकलने वाले ही थे वहाँ से। तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले। आता सुनीताबाई कोण, तर सुनीताबाई म्हणजे पुलच्या वाईफ। व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय। बघा, आता एवढ्या मोठ्या माणसाच्या हातून आपल्याला शाल मिळणं ही लेखकासाठी खूप मोठी गोष्ट होती। त्यांनी विचार न करता मी एका पायावर हो म्हटले। एका पायावर हो म्हटले म्हणजे लगेच होकार दिला। उन्होंने तुरंत हाँ बोला। पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरवच वाटला। उनको लगा उनके हाथ से मुझे कुछ मिलने वाला है, मतलब मेरा सबसे बड़ा ये गौरव है। ती शाल मी माझ्या खोलीतल्या सूटकेसमध्ये ठेवून दिली। वो शाल उन्होंने उनके खोली में मतलब उनके रूम में जो सूटकेस थी उसमें उन्होंने रख दी। वापरली मात्र कधीच नहीं, उसका यूज़ कभी भी उन्होंने नहीं किया।
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. वाई मतलब एक प्लेस, विश्वकोश मीन्स इन्सायक्लोपीडिया. तिथे ते अध्यक्ष म्हणून गेले. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत होतो. तो वहाँ पे कहाँ पे रह रहे थे? नदी किनारे एक प्राज्ञ पाठशाला थी, वहाँ पे वो उस रूम में रह रहे थे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. दक्षिणेकडील मीन्स साऊथ साईड. कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर. चिंचोळ्या मीन्स नॅरो प्रवाह. म्हणजेच वो जहाँ पे रह रहे थे वहाँ पे कृष्णा नदी थी और उनके खिड़की में से वो कृष्णा नदी दिखाई दे रही थी. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. क्या था, बहुत ठंडी के दिन थे और एक औरत उनके ही विंडो के नीचे नदी के किनारे बैठकर उसने क्या किया था, अपने बच्चे को एक टोकरी में रखा था और वो मछली पकड़ने में दंग थी. तिचे बाळ कड़ाक्याच्या थंडीने कुड़कुड़त रड़त होते. उसी वक्त उसका बच्चा था जो टोपली में रखा हुआ था, टोकरी में था, वो बहुत ठंड के मारे रो रहा था. पण आई तिकडे बघतच नव्हती. पण उसके मम्मी का ध्यान वहाँ पे नहीं था. अभी क्यों नहीं था? क्योंकि वो अपने बच्चे की तरफ ध्यान देगी तो वो अपना काम करेगी, नहीं कर सकती है. पैसा कमा सकती है, नहीं कर सकती है. ये सब वो अपने बच्ची के लिए कर रही थी. इसीलिए वो अपने बच्चे की तरफ जब वो रो रहा था काम के वक्त तो वो ध्यान नहीं दे रही थी. मला मात्र राहवले नाही. लेकिन थर्ड पर्सन वहाँ पे कौन था? तो लेखक उसे देख रहे थे. ये उनको सहा नहीं गया. मी सुटकेसमधील पुलकित शाल काढली. आता पुलकित शाल मतलब जो पु.ल. देशपांडे जी ने उन्हें दी थी वो शाल उन्होंने निकाली. साथ साथ उन्होंने 5-50 रुपयाच्या नोटा काढल्या. कुछ पैसे निकाले व त्या बाईला हाक मारली. उन्होंने क्या किया, उस औरत को आवाज़ दी. खिड़कीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले. उन्होंने उस विंडो में से सब कुछ पैसा और वो शॉल उसके हाथ में दिया और बोले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ. वो उस बच्चे को पहले वो शॉल में लपेट ले आणि मग मासे मारत बस. मतलब पहले उसको लपेट ले, फिर तू अपना काम कर. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उभेपेक्षा अधिक होती. देखो, जो पुलकित शाल उन्होंने गौरवास्पद रखी थी अपने पास, उससे भी ज़्यादा उसे कब अच्छा लगा लेखक को, जब वो शाल उसने उस बच्चे को दी. क्योंकि मतलब उस शाल का वहाँ पे बहुत सही उपयोग हुआ. इसीलिए कहा गया है पुलकित शालीच्या उभेपेक्षा ती ऊब कशी होती, अधिक होती. बघा आता शालीबद्दल लेखकांनी आणखीन पुढे काय सांगितलं आहे बघूया. कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. अभी नारायण सुर्वे जी कोण थे? तो कवी थे. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. कोण अध्यक्ष हुए? तो नारायण सुर्वे. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरती असे. मतलब उनका कार्यक्रम इतना पॉपुलर हुआ था कि दिन रात, अहोरात्र मतलब दिन रात उनके कार्यक्रम हाउसफुल चलते थे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. हर एक कार्यक्रम में उन्हें सम्मान की शाल और श्रीफळ मतलब नारियल मिलता था. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. उन्होंने क्या बोला कि ये शॉल ले लेके मैं और सज्जन बनने लगा हूँ. लेकिन ऐसे था क्या? नहीं. त्याच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शाली विना शोभते. मतलब उन्होंने क्या किया बोला है कि शाल मिलने से ही आदमी शालीन बनता है क्या? नहीं, तो वो अपने स्वभाव से ही पहले से ही शालीन होता है. सुर्वे मुळातच शालीन. सुर्वे जी पहले से ही शालीन थे, इसलिए उनको कोई शाल की ज़रूरत नहीं थी. शालीन बनने के लिए उनको कोई शॉल की ज़रूरत नहीं थी. शालीनच्या वर्षावाखालील त्यांची शालीनता कधीच हरवली नाही. बहुत इतने सारे वो कार्यक्रम करते थे, इतना सारा उनको सम्मान मिलता था.
लेकिन उनकी शालीनता मतलब उनको कभी अहंकार की भावना ने कभी नहीं जकड़ा, कधीही क्षीण झाली नाही. उनकी शालीनता कभी भी कम नाही हुई. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेच नेऊन देईन. यावर तो शालीन कवि मनापासून हंसला. बघा, जब कविवर्य ने कहा था कि मैं शाल मिलने से मैं शालीन बन रहा हूँ, ये बात सुनकर लेखक ने कहा कि मैं जब शाल मिलने से आदमी शालीन बनता है तो मैं बहुत सारी शाल खरीदूंगा और हर एक को दे दूंगा, जिससे पूरी दुनिया कैसे बन सकती है, शालीन बन सकती है. ऐसा हो सकता है क्या? नहीं. ये स्टेटमेंट उनका क्या है? गलत है कि शाल मिलने से ही आदमी शालीन बन सकता है. यह समझाने के लिए उन्होंने कवि को ये उदाहरण दिया. ये बात सुनकर फिर वो कवि हंस पड़े. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. आता असे लेखक का म्हणतात? कारण एखाद्या व्यक्तीला मान सन्मान सतत मिळत गेला की त्याला त्याची सवय होते, उसको एक आदत लगती है. त्यामुळे गर्विष्ठपणा त्याच्या अंगी येण्याची शक्यता अधिक असते. गर्विष्ठपणा मतलब अहंकारी भाव उसमें ज़्यादा आने लगता है, इसलिए वह एक शालीन जग गमावून बसण्याचा धोका फार मोठा आहे असे लेखकांनी म्हटले आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. बिनविरोध अध्यक्ष म्हणजे विरोध न होता, कोई किसी ने ऑब्जेक्शन नहीं लिया. तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालीनचा वर्षाव झाला. आता काय झालं कि उनका नाम इतना बड़ा था, उनके कार्यक्रम इतने चलने लगे कि उनका हमेशा सत्कार होने लगा. और सत्कार में उनको क्या दिए जाते थे? तो शॉल. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्यच नव्हते. इतने शॉल उनके पास आने लगे कि उनके छोटे रूम में, मतलब उनका छोटा रूम कैसा था? 8x6. इतने छोटे रूम में वो रखना नामुमकिन था. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले. निकटवर्ती मतलब जो पास वाला फ्रेंड, उसके पास उसने वो सब शॉल के बंडल बांधे और बंडल बांधकर उस फ्रेंड के पास दे दिए व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्व अधिकार दिले. मतलब शॉल, तू उस शॉल का कुछ भी कर सकता है, ऐसे सब अधिकार उसको दे दिए. बेचारा अति प्रामाणिक, लेकिन वो फ्रेंड भी बहुत प्रामाणिक निकला. त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते संभाळले. उसने भी क्या किया? वो सब शॉल उसने संभाल कर रख दिए. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. अभी क्या हुआ? उसके बाद जो लेखक के पास शॉल आने लगे तो लेखक ने वो सब शॉल जो गरीब परिश्रमी मेहनती लोग थे उनको दे दिए. आता लेखकाने पुढे शालीबद्दल काय सांगितलं आहे ते पहा. या सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. वो क्या करते थे लेखक? हर रोज़ शाम को ओंकारेश्वर मंदिर के ब्रिज पर जाते थे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. वहाँ पे जाके वो बैठते थे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले. आता काय झालं? ठंडी के दिन थे और वहाँ पे एक बूढ़ा आदमी था. वो अशक्त भिक्षेकरी मतलब गरीब भिक्षा मांगणारा होता. तो चिरगुटे टाकून मतलब ऐसा कपड़ा जो फटा हुआ कपड़ा रहता है वो डालकर और पांघरून मतलब उसने अपने बदन पर भी वो थोड़ा लपेट लिया था. फिर भी वह कुड़कुड़त बसल्याचे मी पाहिले. फिर भी वह काँप रहा था. ये किसने देखा? लेखक ने देखा. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आलो. जब लेखक ने ये देखा तब लेखक ने क्या किया? उसके पास जो शॉल्स थे उसमें से 2 शॉल वो लेके वहीं पे आए. तो म्हातारा होताच, उस वक्त वो बूढ़ा आदमी वहीं पे था. त्याला दोन्ही शाली दिल्या. उन्होंने क्या किया कि वो दोनों शॉल उस बूढ़े आदमी को दे दिए. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. अभी ये जो बूढ़ा आदमी था उसको ज़रूरत थी ठंड से बचने के लिए, इसीलिए उसने लेखक से आभार प्रकट किए. तो कैसे किए? थरथरत्या हाताने.
पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत लाभली नाही म्हणजे वेळ मिळाला नाही. लेखक वहाँ जा नहीं पाए. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करीत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण झाली. अचानक उस बूढ़े आदमी की याद आई. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. वो हमेशा की तरह वो बूढ़ा आदमी उसकी जगह पे नहीं था. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. उसी ब्रिज के बराबर बीच में वह बूढ़ा आदमी बैठा हुआ दिखाई दिया. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, ती चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, ते दिनवाणी जीणे. जब लेखक बड़ी उत्सुकता से वहाँ पहुँचे तो उन्होंने देखा कि वही फटे पुराने कपड़े, उसी तरह ठंड से कांपना और उसी तरह दयनीय हालत में जीना. तब लेखक उनके पास गए और उनको पूछा. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने नकारार्थी मान हलवली. जब लेखक ने उनको पूछा कि आपने मुझे पहचाना क्या, तब उसने अपनी गर्दन हिलाकर ना बोला. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? तब लेखक ने उनको याद दिलाई. 4-5 दिन पहले मैंने आपको 2 शॉल दिए थे, आपको याद आया? यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. मॅसनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असं बिकट जीणं, तुझं लई उपकार आहेत बाबा. अभी उसने क्या क्या कहा? जैसे उसने लेखक को पहचाना तब वो खुश होकर फिर एक बार हाथ जोड़कर बोला, आपने मुझे शॉल दिए, पर मुझ जैसे भूखे और गरीब को इस शाल की क्या शोभा? उससे ज़्यादा तो पेट की भूख है. इसलिए उस बूढ़े आदमी ने कहा कि मैंने वह दोनों शॉल बेच दी और 2-3 दिन पेट भरकर खाना खाया. ऐसा है हमारा जीना. यह बताकर लेखक को उस बूढ़े आदमी ने उपकार की याद दिलाई. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि हेही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. अभी क्या बताया है? जो भूखा है उसे अन्न देना चाहिए, जो प्यासा है उसे पानी देना चाहिए. अगर आपको यह भी नहीं होता है तो आपके पास जो मिले शॉल से जो आप उसको यूज़ नहीं करते हैं वो दे डालो, ताकि शॉल बेचकर कोई कुछ तो पा सके. मतलब ज़रूरतमंद को जो जिस चीज़ की ज़रूरत होती है वही चीज़ हमें उसे देनी चाहिए. यही इस लेसन में हमें बताया गया है. अभी यह लेसन छात्र प्रबोधन दिवाली विशेषांक 2012 में से लिया गया है. तो हमें इस पाठ से यह समझ में आता है कि यह शाल लेखक के लिए कितनी इम्पोर्टेंट थी, उस बच्चे के लिए ठंड से बचने के लिए कितनी महत्वपूर्ण थी. शाल और शालीनता के संबंध को दोहराया कि शाल मिलने से अहंकारी वृत्ति आती है, तो वो ना मिली वही अच्छी है. उस बूढ़े आदमी के लिए वह शाल उसे मिलने वाली भीख कम करने वाली थी, इसलिए उसने वह शाल बेच दी और 2-3 दिन अच्छे से खाना खाया. अभी देखो, शॉल को हमने इस लेसन में अलग अलग पहलू से देखा. कसं बघितलं? जसं उभेसाठी, गौरवासाठी, पोटासाठी आणि शोभेसाठी. बच्चों, अभी आपने इस पाठ द्वारा जीवन के एक अलग ही पहलू को देखा, जिसे लेखक द्वारा बड़ी खूबसूरती से व्यक्त किया गया है. तो फिर एक बार आप इस पाठ को अच्छी तरह से पढ़ने की कोशिश करो, क्योंकि एग्ज़ाम में पूछे जाने वाले प्रश्न के उत्तर आप आसानी से दे सकें. और बच्चों, इस पाठ के बाद में अपना लेक्चर एक नए पाठ पर होगा. तो आप सभी घर पर रहे, पढ़ते रहे और सुरक्षित रहे.